श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर 2026 मध्ये इंग्रजी महिन्याने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे आपला मकर संक्रांतीचा सण असतो. तर सण हा तो तितकाच गोड असतो जितका आपण गोड पद्धतीने साजरा करतो. तर मकर संक्रांत म्हणजे काय? तर आपले सूर्यदेव जे आहेत ते धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि शनी महाराजांना भेटायला जातात अशी आख्यायिका आहे. तर तिथूनच सूर्याचा उत्तरायणाचा काळ चालू होतो आणि हा उत्तरायणाचा काळ म्हणजे अतिशय शुभ मानला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं दान धर्म कराल, जप-तप कराल, तेवढं तुम्हाला पुण्य अर्जित होतं. तर आता आपली मकर संक्रांत कधी आहे? तर 14 जानेवारी 2026 ला आपली मकर संक्रांत आलेली आहे. तर त्याचा पुण्यकाळ काय आहे? तर 3:06 ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 पुण्यकाळ आहे. आता त्या पुण्यकाळामध्ये काय करायचं आहे? तर स्त्रियांनी वाण वगैरे एकमेकांना देऊन पूजा वगैरे व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर आता मकर संक्रांत आपली कशावरती आलेली आहे, काय करायचं आहे त्या दिवशी, काय करू नये, कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मकर संक्रांत आपली आलेली आहे पिवळ्या वस्त्रावरती, त्यामुळे आपल्याला पिवळं वस्त्र पूर्णपणे वर्ज्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. तुम्ही जेवढी सूर्यदेवाची पूजा कराल, तुम्ही जेवढं दानधर्म कराल, जेवढं तुम्ही पुण्य अर्जित कराल, तेवढी वर्षभर तुमच्यावर सूर्यदेवांची कृपा राहते आणि तुम्हाला ते पुण्य भेटतं. तर या रिलेटेड मकर संक्रांतीचा दिवस एवढा का महत्त्वाचा मानला जातो त्याबद्दल मी पूर्ण इन डिटेल माहिती दिलेली आहे आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करा, त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. पूर्ण एकदम छोट्या छोट्या गोष्टींची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आवर्जून नक्की पहा. आता भेटू अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.